बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना या हप्त्याची आता अपडेट आता समोर आली आहे। बघा, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या संदर्भातील आता महत्त्वाचा निर्णय इथं सरकारने घेतलेला आहे। बघा, आता बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आता बैठक पार पडली आणि इथे एक सभा पार पडली। त्या सभामध्ये आता मोठा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे पीएम किसान योजनेसंदर्भातील। आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की पीएम किसान योजनेची तारीख जाहीर झाली। आता नमो शेतकरी योजना देखील त्याच तारखेला येणार। मग हे तारीख काय असणार आहे, कोणत्या तारखेला तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला मिळणार? बघा शेतकरी मित्रांनो, कारण की पूर्ण महाराष्ट्राच्या राज्यभरात इथं भरपूरसे शेतकरी वाट बघत होते की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता। आपण भरपूरशा बातम्या बघितल्या आणि भरपूरशा सोशल मीडियावरती व्हिडिओज देखील व्हायरल झाले होते की दिवाळीनिमित्त तुम्हाला वाटप होणार, दिवाळीनिमित्त तुम्हाला 6,000 येणार, 3,000 येणार, अशा पद्धतीने भरपूरशा न्यूज आणि भरपूरशा बातम्या आपण बघितल्या। परंतु आता एक बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय पार पडलेला आहे। तर त्या निर्णयामध्ये आता सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर मिळाली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, बिहारमध्ये जे काही सभा झाली त्या सभामध्ये आता कंटिन्यू तेच आता एक बैठक पार पडली। आता मध्य प्रदेशमध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला। आता आपला फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये मिळायचा बाकी आहे। आता तारीख देखील त्यांनी सांगितलं, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, तुमच्या खात्यामध्ये आता 100% पैसे मिळणार, अशी स्वतः माहिती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली। दिवाळीनिमित्त सर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असं त्यांनी सांगितलं होतं। परंतु तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पैसे मिळाले नाही। परंतु आता बघा, हे कंटिन्यू पूर्ण देशभरात आणि पूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असो किंवा MP मध्ये असो किंवा जे काही बिहारमध्ये असो, तर पूर्ण देशभरामध्ये हे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता भरपूरसे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते। आता 21वा हप्ता पूर्ण देशभरामध्ये एकाच वेळे वाटप करणं हे शक्य नसतो, म्हणून आता टप्प्याटप्प्याने वाटप करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्यामध्ये 2 ते 3 टप्प्यांमध्ये तुम्हाला निधी मिळणार आहे। मग बघा, आता एकसोबत पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे, या 36 जिल्ह्यांमध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये वाटप करणं शक्य नसतो, म्हणून आता त्याचे 2 ते 3 टप्पे करण्यात आलेले आहे। आता बघा, 12 जिल्ह्यांमध्ये हे पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहे आणि 12 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आणि 12 जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार। 3 टप्प्यांमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे। मग पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे पात्र करण्यात आले आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे वितरण होणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना पैसे त्यांना मिळणार आहे, हे देखील तुम्हाला लगेच सांगतो। आणि त्यानंतर बघा, काही ठराविक बँकेमध्ये देखील हे पैसे मिळणार आहे, म्हणजे याच बँकेमध्ये तुम्हाला 100% पैसे मिळणार। अन्यथा तुम्हाला काही कामे देखील करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हे पैसे मिळणार। कारण की बघा, भरपूरशे शेतकरी बांधवांना पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, भरपूरसे हप्ते त्यांना कमी मिळाले आहे। कोणत्या कारणास्तव त्यांना हप्ते कमी मिळाले आणि जे काही थकीत रखडलेले त्यांचे हप्ते असणार आहे ते देखील त्यांच्या खात्यामध्ये कसे येणार? बाकीच्या सर्व शेतकरी बांधवांना तर पूर्ण हप्ते 21 पैकी 21 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये येणार। आता बघा शेतकरी मित्रांनो, जे काही तुमचे हप्ते 20वा हप्ता थांबला असेल, 19वा हप्ता थांबला असेल किंवा 18वा हप्ता तुमचा थांबला असेल, तो हप्ता तुम्हाला कसा मिळणार आणि 21व्या हप्त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे देखील क्रेडिट होणार, ते देखील संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन रोज तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर बघा, आता पीएम किसान योजनेची पूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व शेतकरी दिवाळीनिमित्त आतुरतेने वाट बघत होते, कारण की भरपूरशा बातम्या आपण बघितल्या होत्या की दिवाळीनिमित्त तुम्हाला पैसे मिळणार, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पैसे मिळणार। तर अशा इथं अफवा आणि फेक न्यूज आपण बघितल्या होत्या, परंतु हे फेक न्यूज आणि अफवा नव्हती, कारण की 21व्या हप्त्यासंदर्भातील महाराष्ट्र राज्यामध्ये हे देखील निर्णय घेण्यात आला। आणि त्यासोबतच बघा, इथं जे काही अतिवृष्टी पूर परिस्थिती निर्माण झाली, तर त्या जसं की नुकसान भरपाईच्या पोटी देखील आता भरपूरशा शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचं त्यांनी ठरवलं, कारण की शेतकऱ्यांचं जे काही नुकसान भरपाई ते त्यांच्या खात्यामध्ये मिळाली। आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा जे काही 8वा हप्ता असणार आहे तो तुमच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला। कारण की बघा, जे काही शेती पिकाचं तुमचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी, कुठंतरी त्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी, कुठंतरी त्यांच्या मनाला एक दिलासा देण्यासाठी, सर्व शेतकऱ्या बांधवांसाठी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला। कारण की शेतकरी नाराज होऊ नये। आता शेतकऱ्यांचं नुकसान झालं, मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली, शेती पिकाचं नुकसान झालं, माल खरडून गेला, गुरे जनावरांचं नुकसान झालं आणि विहिरीमध्ये गाळ साचला, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व शेतकऱ्यांचं चांगलंच यंदा नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रांनो। मग आता या नुकसान भरपाईपोटी तुम्हाला पैसे देखील इथं भरपूरशा शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांना कमी मिळाले. आणि बघा आता दिवाळीनिमित्त वाटप करणार असं सांगितलं, कारण की दिवाळी जवळ आली आणि दिवाळीनिमित्त हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण पैसे टाकले पाहिजे असं त्यांनी सांगितलं, कारण की दिवाळी जवळ आली आणि शेतकरी नाराज राहू नये या कारणास्तव आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकण्याचं त्यांनी सांगितलेलं. मग आता कोणत्या तारखेला तुम्हाला हप्ता मिळणार बघा शेतकरी मित्रांनो, तारीख देखील सांगतो आणि बँकांची यादी देखील सांगतो. त्याआधी आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊया. बघा पहिला जिल्हा सांगण्यात आलेला आहे रायगड, रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, त्यानंतर सातारा, सांगली, अहमदनगर. त्यानंतर बघा इथं भरपूरशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर बघा यापैकी आता भरपूरशा जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार, परंतु पहिल्या टप्प्यांमध्ये एवढ्याच जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव नसेल तर टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. तुम्हाला देखील दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार, परंतु महत्त्वाचं असणार आहे की कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार. पैसे तर तुम्हाला मागं पुढं होऊन जाणार आहे, तुमच्या खात्यामध्ये तर 100% पैसे मिळणारच आहे. या तारखेला नाही तर बघा पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार किंवा या हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार, परंतु पैसे तर तुम्हाला 100% मिळणार आहे. परंतु तुम्हाला महत्त्वाची कामे कोणती असणार आहेत हे देखील सांगतो. त्यानंतर बघा आपण बँकांची यादी बघून घेऊया. बघा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेमध्ये सर्व जास्त शेतकऱ्यांनी खातं काढलेलं आहे. त्यानंतर बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील भरपूरशा शेतकऱ्यांचं तर खातंच आहे. ICI बँक, कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट इंडियन बँक या सर्व बँकमध्ये देखील भरपूरशा शेतकऱ्यांचं खातं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी उघडलेलं आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी एकच काम आता मुख्यमंत्री महोदयांनी आणि कृषी विभागाच्या माध्यमातून इथं सूचनेनुसार इथं त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांचं खातं हे त्यांच्या आधार कार्डला लिंक नसते तर तुमच्या बँक पासबुकला तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवा. DBT ज्याला आपण इनेबल म्हणत असतो, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सरकार वितरण करत असते. तर लवकरात लवकर तुम्हाला हे जी काही प्रक्रिया असणार आहे हे तुम्हाला पूर्ण करून क्लिअर करून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे येण्यात इथं कुठलंच तुम्हाला वेळ लागणार नाही आणि तुम्हाला कुठलीच दिक्कत इथं झेलावं लागणार नाही. शेतकरी मित्रांनो, तर बघा आता कोणत्या तारखेला तुम्हाला हप्ता मिळणार तर बघा नोव्हेंबरमध्ये तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता इथं सरकारने सांगितलेली आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला दिवाळीनिमित्त जे काही बैठक पार पडली तर दिवाळीला हे शक्य नव्हतं की तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार, परंतु आता नोव्हेंबर महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. आणि जे काही त्यांनी सांगितलं ही माहिती खरी असणार आहे. आणि नरेंद्र मोदी यांनी देखील सांगितलं की नोव्हेंबर महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आपण वितरित करणार, तर अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.